सलमान खानच्या सिकंदर चित्रपटामधील चौथं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय आणि हम आपके बिना असं रोमॅन्टिक गाणं लोकप्रिय गायक अरिजित सिंगनं गायलेलं आहे, ज्यामध्ये सलमान खान आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री पाहायला मिळते। अक्षय कुमारच्या केसरी 2चा नवा पोस्टर रिलीज झालाय। चित्रपटामध्ये 1919 जालियनवाला बाग हत्याकांडाची आतापर्यंत समोर न आलेली कहाणी दाखवण्यात आली आहे। अक्षय कुमार केसरी 2 मध्ये वकिलाच्या भूमिकेमध्ये असून तो ब्रिटिश साम्राज्याविरुद्धात कोर्टामध्ये लढाई लढताना दिसणार आहे। शाहिद कपूरचा देवा चित्रपट आता OTTवर पाहता येणार आहे आणि या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळतोय। देवा चित्रपटाने देशभरात 51,73 लाखांची कमाई केली आहे आणि या चित्रपटामधून पुन्हा एकदा शाहिद डॅशिंग अंदाजामध्ये पाहायला मिळाला। पती पत्नी और वो सिक्वेलच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे आणि या चित्रपटात कार्तिक सोबत रवीना टंडनची मुलगी राशा तडाने दिसणार आहे। राशाने चित्रपटाच्या कथेत रस दाखवलेला आहे। पती पत्नी और वो मध्ये कार्तिक सोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकरनं काम केलेलं होतं। गजराज रावच्या दुपहिया वेब सिरीजच्या निर्मात्यांनी या सिक्वेलची घोषणा केली आहे। प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि ज्यामध्ये निर्मात्यांनी कोणाला सांगू नका, आम्ही दुपहिया सीझन 2 लवकरच घेऊन येणार आहोत असं लिहिलंय। दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमचा चित्रपट वीरा धीरा सुरनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। पहिल्या 2 दिवसांमध्येच वीरा धीरा सुरनने 6,65,00,000ची कमाई केली आहे। सारा अली खानने अलीकडेच एक खुलासा केलाय। माझं गुगल पे अकाउंट आईच्या अकाउंटशी जोडलेलं आहे आणि आईच्या परवानगीशिवाय मी 1 रुपयाही खर्च करू शकत नाही असं सारा म्हणाली आहे। तर यातून मी छोट्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवाव्यात हेच शिकलंय असं सुद्धा ती म्हणाली आहे। अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं नुकतंच एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतल्याचं दिसलं आणि या फॅशन शो अगोदर प्राणायाम करत असतानाचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला, पोस्ट केला। शिल्पाच्या या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळते आहे।